लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, व्हेरी फर्स्ट बॉल, पंचांचा ग्रीन सिग्नल. हितेश राऊंड विकेट. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती दमदार स्ट्रोक. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 4 4 येतोय चौकार. अफलातून स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा. पुन्हा एकदा बॉलर तयार होतात. या वेळेला वाईट बॉल आपण पाहिला. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून ऍड केल्या जात आहेत. याही वेळेला दमदार स्ट्रोक. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतात. यावेळेला देखील आपण पाहू शकाल फटका दमदार होता. इथे मात्र बॉलच्या मागे फिल्डर धावतात. बॅकअपला खेळाडू. चांगली फिल्डिंग आणि एक धाव आता कंप्लीट केलेली आहे. एकाच धावेवरती या बॅटरला इथून शांत राहावं लागेल. 7 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ संपला. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला परंतु पंचांचा सिग्नल वाईड बॉल. लेग स्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती. दोन्ही संघ मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या अगेन्स्ट ही लढत मेगा फायनलची मॅच सेक्टर 9 प्रीमियर लीगची. आणखीन एक वाईड बॉल. आता या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा देत असताना गोलंदाज हितेश शेट्टे आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा 9 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंतच या खेळाडूचं सर्वाधिक महागडे षटक आपल्याला पाहायला मिळते. यावेळीचा हा बॉल. इथे घडतंय काय. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि हा देखील निर्धाव बॉल. 8च्या खालीच आतापर्यंत या गोलंदाजाने आपल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केलेल्या आहेत परंतु या ओव्हरमध्ये आता 9 धावा त्याने खर्च केल्यात. अजूनही मात्र त्याच्या स्पेलमधील शेवटचा एक बॉल बाकी आहे. नो बॉल पंचांनी घोषित केला. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा हितेश. यावेळेचा पुन्हा एकदा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. 12 धावा धावफलकावरती. 13 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाईकच्या रूपाने या मागच्या शेवटच्या बॉलवरती रन्स आपण पाहिली. आता चेतन आला गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये. मेगा फायनलची मॅच. यावेळीचा हा बॉल व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. नितीन सुतार स्क्वेअर लेगचे अंपायर सागर आपल्याला पाहायला मिळतात. इथे पुन्हा एकदा पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक्स्ट्रा रन्स टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जात आहेत. आणखीन एक वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. सलगचा 3रा वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आपण बघू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतील. चेतन. हा बॉल चांगला. तिथे चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि 3 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे एकमेकांना साथ देत असताना त्यांनी शेवटी या बॉलला फील्ड केलं आणि एकच धाव आता इथून प्राप्त झालेली आहे. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॉल चालला आहे डिक्लेअर झोन मध्ये जिथे एकच धाव मिळणार. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर आतापर्यंत रन्स आपण बघतोय 17 धावा. 1.2 चेंडूचा खेळ संपला.
पुन्हा एकदा गोलंदाज चेतन तयार होतील. प्रसाद सध्या स्ट्रायकिंग इनला. ओ लाईन चांगली होती, टप्पा चांगला होता, परंतु इथे मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळते. बाईकच्या रूपाने एक धाव आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक चांगला बॉल देते क्षेत्ररक्षक, चांगली फिल्डिंग. आता स्ट्रायकिंग इनला प्रशांत हा बॅटर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 19 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ संपला या ओव्हरमधील. पुन्हा एकदा बॉलर निघाला राऊंड द विकेट. चांगला बॉल आणि चांगला फटका. बॉल सीमा पार, रन्स मिळतील 4. येतोय हा सेक्टर 9 प्रीमियर लीग ब्रँडेड चौकार. आणखीन एक दर्जेदार फटका. गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न झाला, परंतु तेथे क्षेत्ररक्षक. ओव्हर नंबर 2चा आता खेळ संपलाय आणि धावफलकावरती 24 धावा आतापर्यंत आपण बघतो. 24 धावा धावफलकावरती आपण बघू शकाल. अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत आणि या 12 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जातील. गोलंदाज आता ओव्हर नंबर 3 मध्ये आला आहे विपुल. विपुलचा हा पहिलाच बॉल. फटका दमदार. तिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग आणि आता एक धाव कंप्लीट झालेली आहे. यावेळेचा हा बॉल लाईन खराब. पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून मात्र जोडले जात आहेत. फटका दमदार. तेवढंच ताकदीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. प्रशांतच्या अगेन्स्ट हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो आहे. 2.2 चेंडूंचा खेळ संपला आणि 25 धावा धावफलकावरती. धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतो. चांगला बॉल, परंतु तेवढाच चांगला स्क्वेअर कट आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या बॉलवरती देखील एकच धाव मिळणार. 26 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा बॉल तयार. वाईट +1 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता इथून मात्र ऍड केल्या जातील. 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्यानंतर धावफलकावरती आमचे गुणलेखक मित्र शुभम कळवतात धावफलकावरती धावा 28 धावा. फटका दमदार, परंतु चांगली फिल्डिंग. 100% एफर्ट्स एक खेळाडू आपल्या टीमसाठी देतात. दोन्ही टीम्स मध्ये चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे, म्हणूनच फायनल पर्यंत आतापर्यंत येऊ शकलेत. धावफलकावरती धावा 29 धावा. पंचांचा सिग्नल नो बॉल. नो बॉल पंचांनी घोषित केला. घारेची नजर असलेले आमचे अंपायर नितीन सुतार सरांचा हा नो बॉलचा इशारा आला. इथे पुन्हा एकदा अंपायर कळवतात की हा व्हाईट बॉल आहे. 31 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय. पुन्हा एकदा पंचांनी नो बॉल घोषित केला. दिशाहीन गोलंदाजी लायन लेन बिघडली आणि धावफलकावरती धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2.4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 32 धावा
धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतो अजून 2 बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मधील. बॉल निघाला पुन्हा एकदा. यावेळेचा हा बॉल पुन्हा एकदा वाईड बॉल. गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी डोकेदुखी ठरणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड बॉल. विपुल आता पुन्हा एकदा तयार होतोय डब्यानं. पाहूया आता हा बॉल कशा रीतीने हाताळला जाईल विपुलच्या माध्यमातून. विपुल तयार. राऊंड विकेट. इथे आणखीन एक नो बॉल वरती या 2 धावा. धावफलकावरती रन्स आपण बघतोय 35 धावा. 35 धावा धावफलकावरती पहा. अजूनही 2 बॉल बाकी आहेत या ओव्हर मधील. स्ट्रायकिंगला प्रसाद सध्या उभा आहे. या टीमचा मास्टर माइंड, या टीमचा नेता स्ट्रायकिंग इनवरती प्रसाद. पुन्हा एकदा नो बॉल. गोलंदाजाच्या माध्यमांना चुका 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 आणि चुका होत आहेत. या चुका तुम्हाला बॅटिंग करत असताना महागात पडतील. आणखीन एक वाईड बॉल. 37 धावा धावफलकावरती. आणखीन एक नो बॉल. आतापर्यंत या बॉलरनं 14 बॉल हाताळलेले आहेत. त्यापैकी 4 बॉल योग्य टप्प्यावरती हाताळलेत. यावेळेला फटका दमदार. बॉलच्या मागे फिल्डर. चांगली फिल्डिंग आणि आता 1 धाव कंप्लीट झालेली आहे. आता धावफलकावरती धावा 39. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होतोय. या दरम्यानचा पुढचा बॉल. विपुलचा हा बॉल. फटका अप्रतिम. फिल्डर बॉलच्या मागे. धावचित बाद होण्याची संधी, परंतु 1 धाव कंप्लीट. 1 षटक हाताळण्यासाठी 16 बॉल हाताळले आणि धावा खर्च केले या ओव्हर मध्ये. 16 धावा आल्या या ओव्हर मध्ये गोलंदाज विपुलच्या. धावफलकावरती धावा आता आपण बघू शकाल. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 40 धावा. आता शेवटचे 6 बॉल हाताळण्यासाठी बॉलर आला आहे राजेश. राजेश यांचा हा पहिलाच बॉल. फटका दमदार, परंतु 1च धाव मिळणार. 41 धावा धावफलकावरती. 41 धावा. अजूनही 5 बॉल तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि या 5 बॉल मध्ये आता किती धावांचा डोंगर इथून मात्र रचला जाईल. फटका चांगला. तेथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग. आता 4 बॉल बाकी आहेत. या वेळचा हा बॉल क्लीन बोल्ड. यष्टांचा वेध. पाठीमागची दांडी वाकवली. बॅट्समन बाद. आता 3 बॉल बाकी आहेत आणि या 3 बॉल मध्ये आता धावा जमवल्या जातील किती. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. 41 धावा धावफलकावरती. या ओव्हर मध्ये गोलंदाज राजानं मात्र राज्य केलं. त्यानं मात्र बॅट्समनला शांत ठेवलं आणि कमबॅक केलं. बॉल तयार. स्ट्रोक चांगला आहे. हाफ ट्रॅकर. टायमिंग प्रॉपर. मनगटाचा वापर.
हवाई सफर आणि हा चौकार 5 धाबा धावफलकावरती या बॉलवरती ऍड केल्या जातात. यावेळेला बॅट्समनला बोवऱ्यासारखा घराघरा फिरवला. डॉट बॉल. आणखीन एक चांगला बॉल तिथे क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग. आता एक धाव कंप्लीट झाली. शेवटचा बॉल. 47 मध्ये आता या 4 ऍड करा म्हणजे धावफलकावरती धावा अर्धशतकापेक्षाहून जास्त 51 धावा आणि 52 धावांचं लक्ष्य. बावन्न धावांचं लक्ष्य आहे. या मॅच मध्ये भलं मोठं टार्गेट ठेवले विजयासाठी फिनिशर 8 या टीमनं या मॅच मध्ये. बावन्न धावांचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. पाहूया या लक्ष्याचा आता कशा रीतीने पाठलाग केला जाईल. 24 बॉल मध्ये 52 धावा. लक्ष्य मोठं नाहीये परंतु या खेळाडूकडे पाहून असं वाटतंय की हा खेळाडू या मॅचला फिनिश करेल. कारण आतापर्यंत या खेळाडूची या संपूर्ण स्पर्धेमध्ये दहशत हुकूमत राहिलेली आहे. हितेश शेट्टे. टीम मीटिंग घेतली जाते. टीम मीटिंग आखली जाते आणि इथे जर का आपण बघितलं तर पाहूया रणनीती देखील आखली जाते. 24 बॉल मध्ये 52 धावांची गरज विजयासाठी. जय भवानी या टीमला मेगा फायनलची मॅच पहा. आता घड्याळामध्ये 2:22 झालेले आहेत तरी सुद्धा प्रेक्षक आपली जागा सोडण्यास तयार नाही आहेत. कारण या स्पर्धेने वेळ लावले प्रत्येकाला. तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी स्पर्धा, हक्काची, अभिमानाची, शौर्यतेची आणि सेक्टर 9 परिसराची ही आवडती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सेक्टर 9 प्रीमियर लीग. गोलंदाजी मार्क वरती प्रसाद. स्ट्रायकिंग इनला हितेश. कॅप्टन टू कॅप्टन अशी लढत. कॅप्टन टू कॅप्टन आता लढत आपल्याला पाहायला मिळते. बॅटल आता चांगलं रंगणार आहे या दोन खेळाडूंच्या माध्यमातून. आतापर्यंत या खेळाडूंनी मात्र चांगला खेळ दाखवला परंतु या मॅच मध्ये आता घडणार काय, कोण पडणार कोणावरती भारी. क्रिकेटची दुनियाच ही न्यारी. 24 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत 52. स्ट्रायकिंग इनला हितेश शेट्टे आणि नॉन स्ट्रायकिंग इनला चेतन. गोलंदाजी मार्क वरती प्रसाद. पहिला बॉल. ओ हो 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 हो. बॅटची कडा आणि बॅट्समन झालाय बाद. पहा एवढा आनंद व्यक्त केला म्हणजे ही विकेट किती मोठी होती. बॅट्समन हितेश बाद झाला. गोल्डन डकचा शिकार ठरला. हितेश बॅक टू द पॅव्हिलियन. पुन्हा एकदा बॉलर प्रसाद तयार होतोय. प्रसादचा हा बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये जिथे मात्र एकच धाव मिळणार. एकाच धावेवरती आता इथून मात्र शांत राहावं लागेल.
हर्षित या खेळाडूला, हर्षित देखील चांगली बॅटिंग करतो, त्याच्याकडे देखील चांगले फटके आहेत. बॉलर प्रसाद जठार पुन्हा एकदा तयार झाला. स्ट्रोक चांगला समोरच्या दिशेला, अनस्टॉपेबल, अप्रतिम, फॅब्युलस स्ट्रोक, चौकार. काय फटका सजवलाय, चौकार आपल्याला पाहायला मिळाला. प्रसादच्या विरोधात हा ठोकलेला. यावेळेचा हा बॉल पुन्हा एकदा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा रन्स टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जात आहेत. फटका दमदार, आणखीन एक मोठा फटका. हर्षितच्या बॅट मधून हा चौकार आपण बघतोय. अप्रतिम फटकेबाजी. 4 बॉलचा खेळ संपल्यानंतर 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा तयार होईल. ना पैशासाठी, ना स्वार्थासाठी, ना भावासाठी आम्ही खेळतो, आम्ही आमच्या संघासाठी. आणि हे सध्या सांगतोय हा बॅटर. वाईट बॉल, दिशा भरकटली या बॉलरची. पुन्हा एकदा खराब बॉल. वाईट +1 म्हणजे 2 धावा आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जात आहेत. आणि धावफलकावरती रन्स 13 धावा. अजूनही 2 बॉल बाकी आहेत या ओव्हर मधील. आणखीन एक मोठा फटका. या देखील बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातारचा तिसरा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेचा वाईट बॉल. 18 धावा धावफलकावरती. इथे बॉल चालला गोशांकी क्षेत्रात, जिथे एकच मिळणारा. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला आणि धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 19 धावा. 19 वरती 1 अशी परिस्थिती जय भवानी या टीमची. 18 बॉल किती करायचे? 18 बॉल किती पाहिजे? 18 बॉल मध्ये 33 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू 33 धावा, 33 धावा 18 चेंडू. या मॅच मध्ये विजयासाठी तुम्हाला करायच्या आहेत. आता गोलंदाजी मार्क वरती राहुल हा खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती आला. राहुलचा हा बॉल क्लीन बोल्ड. बॅट्समन बाद. चेतन बॅक टू द पॅव्हिलियन. काय बॉल हाताळला, चांगला बॉल इथे हाताळला गोलंदाज राहुल या गोलंदाजानं आणि बॅट्समनला बाद केलं चेतनला. मेगा फायनलची मॅच, जशी मॅच प्रेक्षकांना बघायला आवडते तशीच मॅच आपण बघतो. पुन्हा एकदा बॉलर तयार झाला राहुल. आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 1 धाव आता कंप्लीट झालेली आहे आणि आता स्ट्रायकिंगला हर्षित हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. राहुलचा आता कॉन्फिडन्स वाढला ज्या पद्धतीने तो बॉलिंग करतोय. यावेळेचा हा बॉल वाईट +1. 2 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातील. 22 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय.
आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. याही वेळेला बॅट्समनला शांत ठेवलंय. अफलातून गोलंदाजी, आगीचे गोळे फेकतोय की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळते या गोलंदाजाची बॉलिंग पाहून. ज्या पद्धतीने तो मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करतोय राहुल. अफलातून गोलंदाजी. आणखीन एक चांगला बॉल. नो बॉल वरती आज चौकार, म्हणजे 5 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून ऍड केल्या जातील. 5 धावांच्या मदतीने आता धावफलकावरती 27 धावा आपल्याला पाहायला मिळतात. वाडा कोणाचाही असो, राडा आम्हीच करणार हे सध्या सांगतोय बॅटर हर्षित. आणखीन एक चांगला बॉल. एक धाव भरपूर वेगाने कंप्लीट झाली आणि आता एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपण बघतोय. 28 वरती 2 विकेट. 4 बॉलचा खेळ संपला. यावेळेचा हा बॉल वाईट बॉल पंचांनी घोषित केला. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती इथून ऍड केले जातील. अजूनही मात्र या ओव्हरमधील 2 बॉलचा खेळ शिल्लक. पाहूया गोलंदाज तयार झाला राहुल. हे 2 बॉल आता तो कशा रीतीने इथून मात्र रिलीज करणार. आणखीन एक दमदार फटका. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावत आहेत. एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने 30 रन्स टीमच्या स्कोरबोर्ड वरती. शेवटचा बॉल सेकंड ओव्हरमधील. ओ इथे मात्र यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्ट्यांचा वेध, दांडी गुल, बॅट्समन बाद. हर्षित नावाचं वादळ आता इथे थांबवलेलं आहे कारण हर्षित बाद झाला. 12 बॉल किती पाहिजे आता? 12 बॉल मध्ये 22 करायचे आहेत या मॅच मध्ये. बारा चेंडू 22 धावा, 22 धावा, 12 चेंडू. काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ जिंकणार, कोणता संघ फायनलची ट्रॉफी चॅम्पियन होणार. 12 बॉल 22 धावा, 22 धावा, 12 चेंडू. स्ट्रायकिंग इनला विपुल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विशाल माने. आणखीन एक फिरकीचा जादूगर. 12 बॉल मध्ये 22. चांगला बॉल. बॅटची कडा. बॉल डिक्लेअर झोन मध्ये जिथे एकच धाव मिळणार. आता 11 बॉल मध्ये 21 करायचे आहेत. यावेळेला फटका अप्रतिम आहे. या बॉल वरती कोणत्या प्रकारचे रन्स आपल्याला पाहायला मिळत नाहीये. यावेळेचा मात्र पुढचा बॉल. गोलंदाज तयार. फटका दमदार. बॉलच्या मागे फिल्डर धावतात आणि इथे मात्र चांगली फिल्डिंग. विपुल या खेळाडूने मॅच जिंकून दिली तर त्याला 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल अश्विन यांच्या माध्यमातून. विपुल आता अस्तित्वाची लढाई लढतोय. त्याला चांगला खेळ दाखवावा लागेल या मॅच मध्ये कारण फायनलची मॅच मोठी मॅच. बडा मंच, मोठा पंच त्याला द्यावा लागेल. पुन्हा एकदा बॉलर विशाल माने तयार झाला. 9 बॉल मध्ये 21. फटका तर दमदार. एक धाव पण कंप्लीट केली जाते.
एकाच जावेवरती आता इथून शांत राहावं लागेल. पहा विशाल माने काय गोलंदाजी करतोय. अफलातून गोलंदाजी तो सध्या दाखवतो या मॅच मध्ये. 8 बॉल मध्ये 20 ना. 8 बॉल 20 ना. 8 बॉल मध्ये 20 करायच्या आहेत. 8 चेंडू 20 धावा. फटका दमदार. बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. येतोय चौकार. विपुलच्या बॅटमधनं हा चौकार. अफलातून स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. 16 पाहिजे ना. 7 बॉल 7 मध्ये 16. स्ट्रोक चांगला पकडला जातोय झेल. कॅच पकडली की मॅच पकडली. हा खेळाडू आहे ना जो सचिन, ज्यानं आपल्या टीमला भरपूर कठीण प्रसंगातून बाहेर काढलं. 1 बॉल मध्ये 2 धाव्यांची गरज असताना तो विजय चौकार. आणि आता विपुलचा पकडलेला झेल या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरेल का. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये धावा कंप्लीट करायच्या आहेत 16. 6 बॉल 16 धावा. 16 धावा 6 चेंडू. काय घडणार आहे या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्क वरती तेजस. चार चौकार तुम्हाला मारावे लागतील. बिपिलनी 4 चौकार मारले तर त्याला सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. अश्विन यांच्या माध्यमातून पैशांची खैरात आता लावली जाते. आवडत्या खेळाडूंवरती पैसे लावले जातात. प्रोत्साहन दिलं जात आहे. 6 बॉल मध्ये 16 करायचे आहेत. मेगा फायनलची मॅच. पहिलाच बॉल फटका दमदार, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो. चांगली फिल्डिंग सचिन या खेळाडूंची. 5 बॉल मध्ये 16 करायचे आहेत. मॅच जिंकवली तर 1000. 4 चौकार मारले तरी 1000 दिले जातील या खेळाडूला. पुन्हा एकदा बॉलर तयार तेजस. स्ट्रोक चांगला. समोरच्या दिशेला संघर्षाचा शंखनाद करणारा हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आता 4 बॉल मध्ये 12 करायच्या आहेत. 4 चेंडू 12 धावा. 12 धावा 4 चेंडू 3 चौकार मारावे लागतील. आणि या वेळेला बॅट्समन झालाय बाद. बिपिन बॅक टू द डगआउट. आता 3 बॉल वरती 3 चौकार मारावे लागतील. 3 बॉल 12. तीन चेंडू 12 धावा. 12 धावा 3 चेंडू. गोलंदाज तेजस पुन्हा एकदा तयार. फटका तर दमदार. बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक. डायरेक्ट हिट. बॅट्समन बाद. दोन बॉल मध्ये आता विजयासाठी धावा तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत. 12 धावा. इथे मात्र लायन लेन चांगली आपल्याला पाहायला मिळाली. आता 1 बॉल मध्ये 11 धावेंची गरज. 1 चेंडू 11 धावा. आता इथे सामना जिंकला. अभिनंदन. फिनिशर 8 या टीमने हा सामना जिंकला. सेक्टर 9 प्रीमियर लीगचा सीझन 2 चा चॅम्पियन संघ आपल्याला मिळाला. अर्थात फिनिशर 8. अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन.